सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन म्हणजेच सॅप या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पाळीव कुत्र्या मांजरांना मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि जंत निर्मूलन औषधोपचार करण्यात आले। सुमारे 600 पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया सॅप तर्फे करण्यात आली। यापुढेही सॅपच्या वतीने प्राणी कल्याणाच्या आणि आरोग्याच्या योजना राबवल्या जाणार आहेत। सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन म्हणजेच सॅप संस्थेकडून दरवर्षी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि जंत निर्मूलन औषधोपचार केले जातात। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर सॅपच्या वतीनं सुमारे 1 महिन्याचं विशेष शिबिर मंगळवार पेठेतील ABC सेंटरमध्ये झालं। या कालावधीत सॅपच्या वतीनं 612 भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली। त्यासाठी सॅपतर्फे 2 पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, 8 मोकाट कुत्री पकडणारे तज्ज्ञ, स्वच्छता कर्मचारी असं 12 व्यक्तींचं पथक काम करत होतं। त्यासाठी येणारा खर्च सॅपनं सामाजिक बांधिलकी म्हणून स्वनिधीतून केला आहे। मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण या उपक्रमासाठी सॅपला आर्थिक निधीची गरज आहे। प्राणीप्रेमी नागरिक आणि दानशूर लोकांनी सॅपला आर्थिक मदत करावी असं आवाहन सॅपचे डॉक्टर चंद्रहास कापडी यांनी केलंय। आमची इच्छा आहे की महानगरपालिकेने दरवर्षी असं मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरण कार्यक्रम जर केला तर मोकाट कुत्र्यांच्या संख्येवरती निश्चितच प्रतिबंध होऊ शकेल। तर त्यासाठी आमच्यासारख्या ज्या संस्थांना ॲनिमल वेलफेअर बोर्डाची मान्यता आहे अशा आमच्यासारख्या संस्थांना जर तांत्रिक कार्यासाठी बोलावून घेतलं आणि आर्थिक तरतूद दिली तर आम्ही दरवर्षीसुद्धा असा उपक्रम मोठ्या प्रमाणावरही घेऊ शकतो। त्यांना कुठे मारणं किंवा सोडणं किंवा जंगलात नेऊन सोडणं हे त्याच्यावरचे उपाय नसून शस्त्रक्रिया, निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे।